नमस्ते, मी अश्विनी. सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात छान झालेली आहे. तर आज पाणी येते बघा. 4 दिवस झालं पाणी भरलेलं नाही. मी आईने सकाळीच म्हटले पाणी तर आपल्याकडे वापरायचं भरपूर आहे, तसं मी शिल्लकच ठेवत असते. टाक्या वगैरे जे नळाचं पाणी असते, बऱ्याच जणांचा प्रश्न असते ते तू सारखं सवळा पाणी काय म्हणते. तर आपल्यात बोर सुद्धा आहे, पण जसं बीचवरचं खारं पाणी असतं ना, सेम तसंच पाणी आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. तर पिलंच तर डिसेंट्रीला आमंत्रण. आपल्या घशाखाली पण ते पाणी जात नाही. फक्त बघा एक समाधान, जसं की बघा टॉयलेटला वगैरे वापरता येतं, परत झाडांना इमर्जन्सी ते पाणी वापरता येतं. जर नळाला पाणी वगैरे नाही आलं तर धुण्या भांड्याला वापरते मी. तर कसं होतंय, दुसरं पाणी जर आपलं असेल नदीचं, म्हणजे आपलं नळाचं पाणी असेल, थोडं त्या पाण्याने धुवून जर कपडे जर पिळायला जर बोरचं पाणी जर घेतलं तर पण काही हरकत नाही. पण नसण्यापेक्षा आहे पाणी, हे एक मनाला समाधान आहे. तर बोरचं पाणी असल्यामुळे काय वाटलं नाही. आपण सोनारला गेलो होतो, त्या दिवशी पाणी येऊन गेलं ना, माहिती होतं पाणी यायचंय, पण आपलं देवदर्शन पण अगदी महत्वाचं होतं, त्यामुळे आम्ही गेले होतो. तर आज पाणी यायचंय, पटापटा सगळी कामं आवरायची आहेत. सईपरीचा आधी डबा वगैरे बनवून घ्यावं लागतंय. बघू आज सईच्या दवाखान्यात जायचंय. जे काही तिचं दात आहे नाही वरचे, मला वाटतं एक दात काढायचा आहे. तर बऱ्याच ताई म्हटले होते की कशाला काढते, शुभ दात असतं. पण काय व्हायलंय, ते दातामुळे आतले दात सगळे वाकडे यायला लागले. ते दात काढणं अगदी महत्वाचं आहे. विचार करूनच नको वाटायला लागलंय. चांगलं घट्ट बसलेलं दात आता सोसावं लागणार आहे सईला. म्हणलं चला आता तिला शाळेला पाठवायचं का नाही हे काय मला माहिती नाही, कारण की हे पहाटेच गेलेले आहेत म्हणायला. मला म्हणले होते अश्विनी असं ट्रीटमेंट घेऊया, काल घेऊया म्हटले होते. तर काल एक छोटासा आमच्या म्हणजे भाऊके थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तिकडं म्हणजे दवाखान्यात का जायचं झालेलंच नव्हतं. मी काय ते शेअर केलेलं नाहीये, त्यामुळं राहिलं. तर आज बघू काय होतंय. सईची शाळा बुडवावंच लागणार आहे. दाताचं ट्रीटमेंट डॉक्टरने सांगितलेलं. दात म्हणजे दात जेव्हा काढतो ना, चक्कर येण्याची शक्यता असते ना, त्यामुळे पाठवायचं नाही. मॅडमला सांगून ठेवलेलं आहे, कारण की सईचं पेपर वगैरे सगळे होऊन गेलेले आहेत, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. जर दाताचं असेल तर नाहीच, काहीच बोलत नाहीत. चला, जे काय आता दिवसभराचं रुटीन आहे तुमच्याशी सगळं आता शेअर करते. आता उन्हाळा पण इतका वाढलाय ना, भयंकर उन्हाळा असं वाढलेला आहे. का माहितीये, सगळ्या म्हणजे शाळेचं वेळापत्रक बदललं गेलंय. जसं की बघा सकाळी 8 ते 12 असं टायमिंग झालेलं आहे. पण सईपरीची शाळा आणखीन सकाळची झालीच नाही. का माहिती, दररोज मी मेसेज बघत असते. सई पण मला विचारत असते ना घरी आल्यानंतर, आई मेसेज आलाय का बघ शाळेचा, तर आलाच नाहीये. तर एक मानाने असं वाटतंय की हा बाबा 10 ते 5 टायमिंग बरं आहे. तर उन्हाला असं बघितलं की दिवसभर गरमी जाणवत असेल शाळेमध्ये मुलांना, असंही वाटतंय. कारण की बघा आता उन्हात म्हणजे उन्हाचं प्रकार इतकं वाढलंय ना, तर मुलांना कधी कधी काही काही गोष्टीचा त्रास होतो. मग त्यामुळं ना सकाळची शाळा बरी पडेल. पण काय माहिती आता होईल 2-4 दिवसात. दरवर्षी 1 मार्चला कंपल्सरी सकाळची शाळा असायची, जसं की शाळा सुट्ट्या पडेपर्यंत. पण नाहीये सध्या, तर नाहीये दोघींची सकाळची शाळा. सगळे विचारतात मला, आमच्या मुलांची सकाळची शाळा चालू झाली अश्विनी, तुझ्या मुलींची कशी काय चालू झाली नाही. तर डब्याचा बघा विचार चालू आहे. तर बटाटा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो, 3-4 पद्धतीनं करता येतो. एक तर बघा जसं आपण वेपर्स पाडतो ना, त्या पद्धतीनं बटाट्याच्या ना काचऱ्या म्हणतात, तसंही खूप छान होतो. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, एकदम भारी लागतं. आणि दुसरं म्हणजे शिजवून, जसं की आपला पिवळा बटाटा कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून करतो. आणि परत शिजवलेच बटाटा बघा आपला काळा मसाला घालून खूप छान लागतो. फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची अजिबात घालायचं नाही. आणखीन एक प्रकारचा बटाटा त्रिकोण कापायचं, कच्चाच बटाटा चिरायचा आणि बिना पाण्याचा करायचा, तसंही खूप छान लागतो. आणि मी आता ह्या वेगळ्या पद्धतीनं करते. जसं की बघा जसं आपण बटाट्याला किस पाडतो ना, त्याच पद्धतीनं ना पूर्ण साल वगैरे काढायचं आणि किस करून घ्यायचं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच भाज्यांचं जर तुम्ही मुलांच्या डब्याला जर करत असाल, अगदी आवडीनं खातात. तर बघा आता लगातार जर एका दिवसाआड 2 दिवसाआड बटाटा जर झालं तर मुलं खूप कंटाळून जातात. तेच जर बटाटा आम्ही एका दिवस भाजीला काही नसेल जास्तीचं, तर वेगवेगळ्या पद्धतीने मी करून देते सईफरला, मग आवडीनं खातात. तर तिचे फ्रेंड सुद्धा आवडीने खातात. सरळ बोलतात सईफरला की भाजी जेव्हा आणते ना, थोडीशी डब्यात जास्त आणत जा. तर हे बघा सगळं बटाटे किसून मी घेतलेलं आहे. पहिलं पाणी काढून घेतलंय आणि दुसऱ्या पण पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. काय होते, बटाट्यातले एक तर सगळी घाण जाते आणि बटाटा पण अगदी पांढरा शुभ्र होतो.
आणि तिकडं बाहेर बघा आईने चूल पेटवलेली होती, तर मी भाताला ठेवून आलेले. आईचं काम असते बसून झाड घालायचं, त्यांचं एक सकाळचं टाइमपास चालू होते. तर हे बघा एवढं मस्तपैकी असा केस पांढरा शुभ्र मी काढून घेतला आहे भाजीसाठी. सई मला विचारत होती की आज दवाखान्यात जायचं फिक्स आहे का, कारण तिला एक तर टेन्शन, कारण की आता तिचे बाई आहेत रजेवरती, दुसरेच बाई आलेत ना शिकवायला, तर गणिताचं वगैरे सूत्र वगैरे असतात ना, तर वेगवेगळी सूत्र असतात, तर त्यामुळे तिला टेन्शन येतं. जसं की बघा आई एक दिवस जरी शाळा बुडाली नुकसान होतं, पण ठीक आहे, पण दाताचं पण व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे ना. आता बघा डॉक्टर जी तारीख दिले त्याच तारखेला जावावं लागतंय, तर काही हरकत नाही म्हटलं तिला, दुसऱ्या दिवशी कव्हर कर. पण ती अशी म्हणते की आई जे काही गणित आहेत ना सूत्राशिवाय किंवा आपण लक्ष देऊन बघितल्याशिवाय कळत नाहीत. तर आमच्या काळात तर आम्ही इतकं सिरियस काय शाळेचं घेत नव्हतो, पण आताचे विद्यार्थी किती सिरियस घेतात बघा. तर इथं बघा चुलीवरतीच भाजी करायला घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे जे काय आपण सुक्या भाजीत घालतो, जसं की तेल, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं वगैरे असं बरंच सगळं मी साहित्य एकदम आणून ठेवते. जे काय असेल सगळं बघा चूल पेटवलं का आईचं भातात जेव्हा चालू असतं त्यावेळेस कणिक भाज्यांची तयारी, जसं की मसाल्याच्या डब्यापासून मिठा शेंगदाण्याच्या कुटापर्यंतचं सगळं साहित्य मी बाहेर आणत असते, जेणेकरून काय होतंय जास्त धावपळ पण होत नाही आणि एकाच ठिकाणी बसून सगळी कामं होऊन जातात. आणि चुलीवरती नेहमी मी सांगते पटापट स्वयंपाक होतो. फक्त इतकंच की जी काही काळी भांडी आहेत ना ती मात्र घासायला म्हणजे खूपच उशीर होतोय. तर त्यामुळं काही बायका चुलीवरती स्वयंपाक करायला नको म्हणतात काळे भांडीमुळं. पण काय नाही, 2 मी कढई राखीव ठेवलेच आणि एखादं जर पातेलं काळं झालं तर मी ते घासूनच घेत असते. तर पाण्याचा वापर मी बटाट्याला बिलकुल केलेला नाहीये. काल थोडंसं केस कापले होते ना, तर केसांना थोडंसं म्हणजे थोडी शाईन आलेली आहे, तर माझ्या जाऊबाईनेच कापलं होतं. जे काही साईडचे एक्स्ट्राचे फाट्या फुटल्या होत्या त्या सगळं त्यांनी काढलेलं होतं. तर इथं सासू सुनेच्या भाजीला वाफ देईपर्यंत गप्पा चालू आहे. तर दररोज आमचं असं शेड्यूल असते. तर आई एका ठिकाणी गेले होते ना काल, तिथे त्यांना एक सबस्क्रायबर भेटलेले होते, तर आई त्यांचा अनुभव सांगत होते. लय भारी वाटलं आई असं बोलल्या. तर आईनं पण आनंद होते. आई म्हणजे अचानक येऊन बोललेला, आजी तुम्ही आलेगावचे का, तर जे काही व्हिडिओ काढतात तुमचे सुनबाईच आहेत का, तर ते सांगायचं. आईचं चालले आहेत आजकाल म्हणजे व्हिडिओ दररोज लोक बघतात ना, तर प्रतिसाद देतात, व्हिडिओ बघतात, त्यामुळं मला पण एक चांगला उत्साह येत असतो. तर एका ताईंची अशी कमेंट होती, मी ढोकळा करायला गेले होते पण फसला. काय नाही ताई, तुम्ही व्यवस्थित वाफ दिली का, एक वाटी किंवा अर्धी वाटी जरी ताक घेतलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि मीठ सोडा बास इतकंच घ्यायचं आणि संध्याकाळी भिजवायचं आणि सकाळी आपल्याला अंदाजानुसार बरोबर 20 मिनिटं बघा कुकरची शिट्टी काढायची. आणि ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा भिजवले तेच भांडं जर तुम्ही कुकरच्या डब्यात ठेवलं तर 20 मिनिटांमध्ये आपला ढोकळा व्यवस्थित होतो, काही अडचण येत नाही. तुमचं काहीतरी गणित चुकलं गेलेलं आहे. तर तुमची जी कमेंट वाचून खरंच मला खूप वाईट वाटलं, कारण तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलंय ना, घरातले सगळे ओरडले, पीठ वगैरे वेस्टेज गेलं. खरंच आजकाल इतकी महागाई आहे ना, एखादी जर आपलं काहीतरी रेसिपी चुकली किंवा आपल्या हातून नासधूस जर झालं तर खरंच वाईट वाटतं. मलाच वाटतं एखादी जरी भाजी राहिली तर बघा आपण घरातली जी मेन स्त्री असते ना, दुसऱ्यांना ताजं करून देत असते, पण स्वतः राहिलेलं शिल्लक खात असते. का खात असते, महागाई पण वाढलेली आहे आणि आपल्याला माहिती असते आपण ग्रोसरी आणायला किंवा एखादी वस्तू आणायला जात असतो, त्या वस्तूची किंमत किती असते, तर वेस्टेज जाऊ नये आपल्याला असं वाटत असते. तर माझ्याकडून तुम्हाला सॉरी, आणि तुमच्या कुटुंबाकडून कोण बोललं असेल तर ते भीती वाटायला लागलंय म्हणा लागले आता. हा दात काढायचं म्हटल्यानंतर हा आता भीती वाटायला लागलाय म्हणते. होय सोनू, काय भीती वाटते? सकाळपासून बिंदास फिरले, आता टेन्शन आलंय तिला. किती दुकोल म्हणते. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपा श्री वल्लभाय नमः म्हणायचं. काय जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं. काय सोनू पोट भरून खायला सांगितलं तर सईने खाल्ले, तर ह्यांना पण म्हटलं एक भाकरी खावा. 10:30 वाजता आलेत, 11 वाजता यायला सांगितलंय. मला तर लय भार लागला, पावटा पण आणि हे बटाटा. एकच भाकरी खाल्ले, जाम पोट भरलंय. नाश्ता फुल्ल नाश्ता झालाय. तर जाऊबाईच्या घरी पण जायचं आहे येताना, तर असे मक्याचे कणसं घेतलेले आणि पाणी. सई आता घाबरले, सई आता जाम घाबरले की, कारण की किती दात काढायचे तर
दोन इथली दोन्ही खालचं एक आणि वरचं एक. खालचं काढायचं काय संबंध येते सांगितलं डॉक्टरने. डॉक्टरने. आणि पाणी का आलंच नाही बघा, ते एक टेन्शन आहे ते घरी, त्यामुळे इतकं काही नाही. चला तर आम्ही पटकन निघतो, अर्धा तासच राहिले जाण्यासाठी. कुठं तर जायचं म्हटलं तर घरातला इतका राडा असतो. आणि नेमकं आज इतके कपडे होते ना, खूप कपडे होते धुण्यासाठी. डबल टेबल साड्या होत्या, असंही परीचे युनिफॉर्म होते, ह्यांच्या मळ्यातले कपडे होते, पाणी यायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आवरून 10:30ला येऊन मी पोचले. बघते तर इथं डॉक्टर पण नाहीये आणि जे कंपाऊंडर असतात ते पण नाहीये. थोडंसं वाईट पण वाटलं, राग पण आलं. असं म्हटलं आपल्या पण लिहूया नंबर, जर असं जर बसलो तर नंबर खूप लांब जाईल. कारण की दाताचं जे ट्रीटमेंट असते ना ते खूप उशिरा असते ना. तर 10:30ला आलोय तर 1 वाजता सईची ट्रीटमेंट झाली. डॉक्टर सुद्धा म्हणाले की खरंच तुमची मुलगी खूप घट्ट आहे, तरी पण भूल देतात. पण भूल दिलं तरी बरेच बायका रडतात म्हणे, ही तर लहान आहे. तिला घरातूनच मी भरपूर अशी तयारी करून दिलेली. खरंच ती घरात पण खूप घाबरलेली. तर इथं बघा थोडंसं आमचं काम होतं, ते काम करायला आलो इथं. तर सईजवळ चिडवायचं चालू आहे की बाई तुला दात दुखणं कसं नाहीये. कारण की ती घरामध्ये इतकी आम्हाला सारखं विचारायची की आई कसं ग. मी तिला खोटं सांगितलेली की लहानपणी माझं पण दात काढलेलं होतं, मला दुखलेलं नव्हतं. ते तिला किस्सा सांगितल्यानंतर ती वरडायला लागली मला. तिथून परत थेट आमच्या जाऊबाईच्या घरी गेलो. तर त्यांना कणसं वगैरे बऱ्याच गोष्टी काय द्यायच्या होत्या. तिथलं काय मी जास्तीचं शूट घेतलं नाही. जर मला कम्फर्टेबल वाटत असेल तर मी शूट घेते, नाही तर घेत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी कसं करते, जेवढं मला वाटते तेवढंच घेते. तर काही गप्पा गोष्टी करून मग नंतर आम्ही घरी निघालो. कारण की आमची जेवणं वगैरे सकाळपासून काही झालेली नव्हती. कारण की दुपारचे 2 वाजलेले. किती जरी झालं, एक चपाती कुठवर टिकवते पोटामध्ये, भूक लागलेली होती ना. सईला डॉक्टरांनी आईस्क्रीम खायला सांगितलेलं होतं, तर तिच्यासाठी आईस्क्रीम घेतलं. आणि मला काय माहिती छोट्या मोठ्या अशा नळ्या खाऊ वाटत होते मला. या आमच्या दुकानात किती असायचे जेव्हा मी ना लहान होते. आता पण आपल्या दुकानात खूप असते, पण कधीच इच्छा होत नाही का माहिती. मला ते म्हणजे इच्छा झाली. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर 2:30 पावणे 3 वाजले. इतकं म्हणजे उन्हाचं एकतर ऊन भरपूर होतं आणि पडल्या ना मला थोडासा डोळाच लागला. कधी लागला कळलाच नाही. 4 वाजता जेव्हा उठते, मी चांगली झोपलेली होती. तर मनाला एक असं वाटलं चांगलीच गोष्ट आहे. थोडीशी दगदग पण झाली होती ना उन्हा कामामुळे, त्यामुळं थकवा आला असाल एकदम. थोडंसं आज अंग विसावलं ना. हटायचं वगैरे जर म्हटलं तर खूप मेहनत असते कुरड्याचं पापड शिजवताना. तर जी काही दुपारची जेवलेली भांडी होती ती सगळं जमा करायचं चालू आहे माझं. एका साईडला चहा पण ठेवलाय. तर आता उन्हाळा चालू झालाय ना, तर लोणचं खायची खूप इच्छा होते. म्हटलं आता सारखे भरणी काढण्यापेक्षा तर एका छोट्याशा डब्यामध्ये लोणचं मी काढून घेतले. तर आई आली होती ना, आईला पण लोणचं खूप आवडलेलं. परवा आईला पण मी दिले लोणचं तिला खाण्यासाठी. आई पण झोपल्या होत्या. सईला म्हटलं जा आजीला जाऊन बोलवून आण. तर आजींना पण आमच्या अगदी टायमिंगवर चहा लागतोय. तसं बघायला गेल्यावर मी उठलेच 4ला. तिथून थोडं झाड झटक वगैरे थोडंफार केलेली होती किचनमधले. चहा ठेवायला 4:30 वाजले. तर माझ्यासाठी आईसाठी चहा ठेवलंय. आज सईला काय चहा वगैरे काय नाहीये, चहा दूध देत असते. डॉक्टरांनी आज काही नको म्हणून सांगितलेले. दररोज किती जरी भांड्यावरची तुम्ही हात जरी पुसला, दुरा हा येतो. पण आपल्याला एक घाण सवय लागलेली असते, ती त्यात काम वेळेवर झालंच पाहिजे. आपल्याला वेळ असो किंवा नसो, अजिबात दम निघत नाही. तर बघा पूर्ण 4-4:30 वाजता दररोजचं सवय लागलेले. जे काय आपल्या दररोजच्या खोल्या आहेत ते सगळं झाडून घ्यायचं. जी जेवली दुपारची भांडी वगैरे असतात ते घासायचे अगोदर. तर जे बेडवरची म्हणजे बेडशीट वगैरे आहे झाडझटक करून व्यवस्थित हांतरून घेते. बेडशीट वगैरे व्यवस्थित अंतरले जर असेल, खरंच खूप फ्रेश वाटतं. कुठल्याही रूममध्ये जा, हॉलमध्ये जा किंवा आईच्या बेडरूममध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये छान वाटतंय. आज परी एकटीच गेली होती शाळेला आणि सई होती घरात. तर सईचं पण थोडंफार अभ्यास चालू होतं. तर अण्णांची फोटोची ना दररोजच पूजा असते, पण 2-3 दिवसाला मात्र त्यांचं तिथलं सगळं पुसत असते. जिथं जाईल तिथं पोरींच्या चापा पडलेल्या होत्या. तसंच मला डोक्यात लावणं चालू आहे. म्हटलं आता चापा ठेवायला बेडरूममध्ये कधी जाऊ. तर सोफा वगैरे झाड झटकून घेते. तर तुम्हाला तर माहितीच आहे, कोण दररोज येत असतं भेटायला. असंही साफसुथरं केलं तर घरातला लक्ष्मी नांदते. आणि हे बघा टीव्हीवरती वगैरे बरोज धुरळा लागलेला असतो. मला वाटतं
तर इतक्या खेडेगावमध्ये असून घरात इतका धुरळा येतो. समजा जर हायवेच्या शेजारी जर माझं घर असतं तर किती धुरळा आला असतं ते विचार करूनच ना मनाला थक्क होऊन जाते. तर दररोजच्या दररोज ही जर क्लिनिंग केली ना, जास्तीचं घर म्हणजे अजिबात असं घाण धुरळा साचत नाही. जर कधीतरी 8 दिवसातनं 10 दिवसातनं जर करायला गेलं तर एकदम खूप त्रास होते. डॉक्टरांनी सईला ना थोडंसं हलकं खायला सांगितलं, जसं की बघा वरण भात करा, पातळ उपीट करा, शिरा करा, म्हणजे जे काय म्हणजे ह्याचं आहेत ना पातळ पदार्थ तेच खायला सांगितलेलं होतं. म्हटलं आता डाळ भात करू का काय करू, सगळ्यांना विचारलं, परी, सई, आई ह्यांना, तर सगळे खिचडीच बोलले. सई पण म्हणले मला खिचडीच खायची आहे. म्हटलं चला खिचडी तर खिचडी, मऊ पदार्थ आणि शेवटी गार खाणं हे महत्वाचं आहे. तर ती गार करायला एका साईडला भात ठेवले आणि तिला खिचडी बरोबर ना तिचं सगळं उलटच आहे. आपलं जो काय घरचा काळा मसाला आणि शेंगदाण्याचं पोट, मीठ आणि लोणचं असं तिला खायला सवय आहे, तर खाते हे महत्वाचं आहे. तर संध्याकाळचे बघा 6:45-7 वाजत आलेत. हे का आणखीन मळ्यातनं आलेले नव्हते. तर म्हटलं चला हे यायच्या अगोदर, जसं की बघा शेळ्यांपुढचं जे मोठं जे चिपाड पाला पडलेलं असते ना ते मी सगळं काढून बाजूला दुसरं मी टाकत असते. तर जोपर्यंत हे येत नाहीत आणि चहा वगैरे ठेवून होत नाही तोपर्यंत मी स्वयंपाकाला घालत नाही. आज कसं सईला थोडंसं सकाळी खाल्लेली होती आणि दात काढल्यापासून तिला पोटात काहीच दिलेलं नव्हतं, भूक लागली होती, त्यामुळे मी खिचडी बनवलेलं होते. हे बघा जाई जो इतकी खोडकर झालेत ना, कुठंही जाऊन बसतात, एकटं अजिबात कुठंच बसत नाहीत. तर त्यांची अशी कमेंट होती, ताई भांड्याची जाळी कितीला आणली? तर भांड्याची जाळी चांगली भली मोठी आहे, तर 350ला बसले. तर आणून पण 2 वर्ष झाले. अगदी स्वस्त की मस्त बसलेलं आहे बघा, माझ्या मते तरी खूप स्वस्त असं बसलेलं आहे. आणि आम्हाला शेती किती आहे हे विचारण्यात आलेले. तर आम्हाला शेती 10-11 एकर आहे. मला पण एवढं डीपमध्ये माहिती नाही, कारण की काही शेती आहे ना आमची कॅनलमध्ये गेलेली आहे, तर त्यामुळं किती गेली काय गेलंय हे का मला सविस्तर माहिती नाहीये. तर थोड्या वेळ मी इथं बसते, चारा पाणी केलं ना अगदी निवांत बसते, किती पण काम असू दे, छान वाटते एकदम. म्हणजे ह्या प्राण्यांकडे जर बघितलं एकदम भारी. आणि जाई जो आहेत ना इतकं माणसाळलेत ना, मी सहज बसले, त्यांना का हात लावले नाही काय नाही, अगदी मयेन, कारण की दररोज वैरण टाकताना वगैरे बघतात ना. आणि सईपरी काय करतात, शाळा सुटल्यानंतर सुट्टी जेव्हा असते जेव्हा इथे येऊन खेळतात त्यांच्याबरोबर, त्यामुळे हे अगदी माणसाळले आहेत. तर सहज जरी बसलं अंगा खांद्यावर घ्या, कितीही जरी खाली परीचा पूर्ण जेव्हा अभ्यास होतो त्यावेळेस ती काय करते, टीव्ही मोबाईल घेण्यापेक्षा तिचं कार्यानुभव वगैरे विषय असताना तर शिकवलेले टॉपिक लक्षात ठेवते, घरी आले की ट्राय करते. जसं की तिला म्हणले कशापासून तू बनवले, मला तर बनवलेलं माहित नाही. जेव्हा मी शेळीला चारा पाणी सईला खिचडी करत होते ना त्यावेळेस केलेलं आहे. शेंगदाण्याचे टरफल आणि सध्या आपल्यात ना हरभर उपंडेले वगैरे हरभऱ्याचे साले आहेत ना घाटाचे, त्याच्यापासून मस्त असं ते फ्लॉवर पॉट बनवून त्याला मागं कव्हर वगैरे केले. खरंच भारी वाटलं. मी तिला बोलले तू एवढं केल्यासारखं सरांना दाखव. सर जर ठेवले शाळेत कलादानामध्ये तर एकच नंबर, कलादानात जर नाही ठेवलं तर तू घरी आण, आपण हॉलमध्ये किंवा किचनमध्ये सजावटीसाठी लावूया. तर तुमचं म्हणणं काय आहे? तर जर परी जर आणली तर किचनच्या म्हणजे किचनमध्येच ना स्टाईल्सवरती एकच स्टाईलला मी लावावं बोलते, हुक वगैरे लावून. तर चहापत्तीचे डबे वगैरे घासलेले असले की ती चहापत्ती वगैरे मी एकदमच भरून ठेवते. आणि शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं होतं, तर शेंगदाण्याचं कूट पण किमान 7-8 दिवस तरी जावावं ह्या बेताने मी करत असते. काय होतंय, गडबडीत जर आपण भाज्या वगैरे करायला लागलो, एखाद्या वेळेस लाईट असते नसते किंवा आपल्यालाही गडबड होऊ नये ह्यासाठी मी काही गोष्टी एकदमच करून ठेवते. जसं की बघा लसूण खोबरं असो, शेंगदाण्याचं कूट असो. आणि दररोज न चुकता रात्री स्वयंपाक झाला का नाही, जे काय आपले मसाला डबे असतात ना, मसाला डब्यामध्ये जे जे काही कमी आहे, जसं की मसाला, हळद, जे काही गोष्टी आहेत, गरम मसाला, धना पावडर, ते सगळं मी भरून ठेवत असते. आणि पूर्ण मसाला डबा किमान 4 ते 5 दिवसाला मी स्वच्छ सगळे वाट्या काढून क्लीन करत असते, जेणेकरून मसाला डब्यातला बघा कुमट वास पण येत नाही आणि दिसायला पण आपल्याला बरं दिसतं, खरकटे वगैरे होत नाही. घाईमध्ये कधी जिऱ्यातलं मोरीतले तिखट हळद सगळं मिक्स होऊन जाते माझ्याच हातानं. तर सईचं काय खिचडीने पोट भरलं नाही. तिला असं वाटत होतं की आई मला बिना लसणाचं, बिना मिरचीचं, नुसतं मिठाचं पातळ उपीट करून दे, जसं की लहानपणी मी तिला करत होते तसं. तर काय नाही, तूप टाकले, जिरे मोहरी टाकले, कढीपत्ता तर मी आणू शकले नाही, रात्रीचे 8 वाजलेले होते. तसंच इकडे बघा भरून दोडका करायचं होतं मला, त्याची पण तयारी चालू आहे साईडला. आणि नुसतं मीठ टाकले आणि पातळ उपीट तिला पाहिजे होतं. तर हे बघा, तर सई परी आईंना थोडं होईल इतकं टाकले. आणि परला पण मी विचारलं होतं, आईंना पण विचारलं होतं,
तर तिघींसाठी बस होऊन जाते, कारण की थोडंफार जेवायचं पण होतं ना. सई का जेवली नाही. ते बघा अशा पद्धतीने उपीट मी खूप दिवसातून केलेले, अगदी पातळ. आणि अशा उपीटला ना जिरा मोहरीचा तडका अगदी जबरदस्त बसला पाहिजे, एक नंबर दिसते. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. दिवसभराचा माझा असा रुटीन होता बघा. कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात